नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या अगोदर आपण चौथं प्रकरण पाहिलेलं होतं आणि आज आपण पाचव्या प्रकरणाला सुरुवात करतोय. विद्यार्थी मित्रांनो, हे चौथं प्रकरण तुम्हाला समजलं किंवा नाही समजलं हे तुम्ही या संदर्भानं व्हॉट्सअपला मला रिप्लाय करा असं मी तुम्हाला सांगितलेलं होतं, पण बहुतांश विद्यार्थ्यांचा काही रिप्लाय आलेला नाही. आता विद्यार्थी मित्रांनो, निदान हे प्रकरण जर तुम्हाला समजलं नाही, काही अडचणी असतील तर ते नक्की शेअर करा. आपल्याला याच माध्यमातून काही काळ का होईना पण शिकायचं. त्यामुळं तुम्ही गांभीर्याने व्हिडिओ पहा आणि जर काही तुमच्या अडचणी असतील तर त्या अडचणी माझ्याशी शेअर करा, म्हणजे आपण ते शंका मी तुम्हाला समजावून सांगता येईल, मला त्यातल्या काही संकल्पना तुम्हाला परत सांगता येईल. ठीक. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पाचव्या प्रकरणाला सुरुवात करतोय. पाचवं प्रकरण आहे अणूचे अंतरंग. आता अणू ही संकल्पना आपल्याला प्रामुख्याने या प्रकरणामध्ये अभ्यासायची. विद्यार्थी मित्रांनो, सातवीला देखील आपली संकल्पना काही प्रमाणात झालेली आहे. मूलद्रव्ये, संयुगे, मिश्रणे ही संकल्पना आपली सातवीला झालेली होती. तुम्ही त्या संज्ञा पाठ केल्या असतील. ऑक्सिजन O, हायड्रोजन H, हेलियम He किंवा फॉस्फरस असेल, पोटॅशियम असेल, अन्य मूलद्रव्ये असतील, यांच्या संज्ञा तुम्ही गतवर्षी पाठ केलेल्या होत्या. आता याच अनुषंगाने आपल्याला पुढची संकल्पना पाहायची अणूचे अंतरंग, आणि मग सगळ्यात पहिली संकल्पना आपण घेऊया अणू. आता अणू ही संकल्पना मी तुम्हाला म्हटलं गतवर्षी तुम्ही ऐकलेली आहे. अणू म्हणजे काय, तर मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे अणू. मग मी काय म्हणतोय, मूलद्रव्य म्हणजे जे तुम्ही हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन ही सगळी जी पाडलेली होती, तिच्या संज्ञा पाठ केलेल्या होत्या, ती सर्व मूलद्रव्य, आणि या मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे काय, अणू. आता अणूची संकल्पना शास्त्राने देखील मांडलेली आहे. आपल्याला या प्रकरणामध्ये अणूचा अंतरंग उलगडायचा आणि मग प्रत्येक शास्त्रज्ञांनी या अणुसंदर्भात मांडलेल्या ज्या कल्पना आहेत त्या कल्पना देखील आपल्याला पाहायच्या. पण आता अणू हे पाहताना आपण रेणू म्हणजे काय हे थोडं पाहूया आणि मग अणूकडे जाऊया, कारण हाही शब्द तुम्ही ऐकलेला आहे, अणू आणि रेणू. तर अणू म्हणजे मूलद्रव्याचा लहानात लहान कण. रेणू कशाला म्हणायचं, संयुगाचा लहानात लहान कण म्हणजे रेणू. पहा, तर जी संयुग आहेत या संयुगांचा लहानात लहान कण म्हणजे काय, रेणू. जसे की बघा, तुम्हाला पहिल्याच ह्याच्यावरती एक प्रकरणाच्या पहिल्याच पानावरती एक तक्ता दिसेल. या ठिकाणी देखील आपण तो तक्ता दाखवूया. आणि या तक्त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर अगदी तुम्हाला हायड्रोजन दिसतोय, ऑक्सिजन दिसतोय, हेलियम दिसतोय, बरोबर आहे ना. तर त्यामध्ये हायड्रोजन हा काय झाला, अणू झाला. ऑक्सिजन हा देखील अणू आहे, पण O2 आहे तिथं, म्हणजे तिथं दोन आहेत. ज्या वेळेला अणू एकापेक्षा जास्त असतील, ते एकत्र येत असतील, त्याला काय तयार होतो, रेणू. आणि मग ते भिन्न मूलद्रव्याचे देखील असतील, एकाच मूलद्रव्याचे असतील अशातला काही भाग नाही. जसं मी तुम्हाला म्हणलं, या ठिकाणी O2 आहे, हे एकाच मूलद्रव्याचे दोन अणू. पण दुसरं उदाहरण आपण घेऊया रेणू संदर्भात, H2O. आता हा जो H2O आहे, यामध्ये एक मूलद्रव्य आहे का दोन मूलद्रव्य आहेत, हा दोन मूलद्रव्य आहेत. पहिला आहे H म्हणजेच हायड्रोजन, दुसरा आहे O म्हणजेच ऑक्सिजन, बरोबर आहे ना. आणि या ठिकाणी दोन मूलद्रव्य एकत्र येऊन हा रेणू तयार झालेला आहे, हा संयुगाचा. कारण दोन मूलद्रव्याचा काय झालं या ठिकाणी, संयोग झालाय, म्हणून ते झालं संयुग, आणि तो झाला संयुगाचा रेणू. बर, या ठिकाणी हायड्रोजन किती आहेत, दोन आहे. ऑक्सिजन किती आहे, एक आहे. काहीच दिलेलं नाही, याचा अर्थ काय आहे, एक आहे. पण मगाशी उदाहरण आपण पाहिलं होतं, या ठिकाणी O2 म्हणजे ऑक्सिजन दोन आहे, बरोबर ना. याच पद्धतीनं आपण रेणूचं अजून एक उदाहरण घेऊ शकतो. उदाहरणार्थ अमोनिया, NH3. बघा, NH3, यामध्ये N नायट्रोजन आहे, H हायड्रोजन आहे, आणि त्याच्या खाली 3. याचा अर्थ हायड्रोजनची संख्या किती आहे, 3 आहे. हायड्रोजनच्या अणूची संख्या 3 आहे. बघा, मला काय म्हणायचंय, या ठिकाणी नायट्रोजन आहे, हायड्रोजन आहे, आणि हायड्रोजनच्या अणूची संख्या किती आहे, 3 आहे. आणि यांचं कॉम्बिनेशन म्हणजे काय, अमोनिया, बरोबर ना. म्हणजे ते संयुग आहे. या ठिकाणी असणारे मूलद्रव्य एक प्रकारचे का भिन्न प्रकारचे, भिन्न प्रकारचे, बरोबर ना. मूलद्रव्य भिन्न प्रकारचे आहेत, आणि त्या ठिकाणी आपण अणू म्हणू का रेणू म्हणू, रेणू. जर ऑक्सिजन असेल तर फक्त सिंगल ऑक्सिजन नसतो कधीही, पण जर ऑक्सिजन म्हणून आपण हायड्रोजन H,
2O हायड्रोजन सुद्धा कधी एकटा नसतो, त्यांचं कॉम्बिनेशन जे दोन हायड्रोजन एकत्र असतात. पण सर्वात लहानात लहान जो कण आपण म्हणूया त्याला संकल्पना आहे अणु. रेणू कशाला म्हणायचं तर संयुगाचा लहानात लहान कण. आणि अणूमध्ये एकच मूलद्रव्य असतं, संयुगामध्ये एकाच मूलद्रव्याचे असतील किंवा भिन्न मूलद्रव्यांचे असतील. तर अशा पद्धतीने अणू आणि रेणू ही संकल्पना तुमच्या प्रामुख्याने लक्षात आली असेल. मी परत रिपीट करतोय, अणू मूलद्रव्याचा लहानात लहान कण, रेणू संयुगाचा लहानात लहान कण. अणू हे एकाच मूलद्रव्याचे असणार, रेणू हा एकाच किंवा भिन्न मूलद्रव्याचे देखील असतील. दोन्ही लहानात लहान कण आहेत, पण पहिला आहे मूलद्रव्याचा, दुसरा आहे संयुगाचा. ठीक आहे. तर आता ही अणूची संकल्पना कुणी मांडली मग? तर विद्यार्थी मित्रांनो, याचा एक म्हणूया आपण याचं श्रेय जातं आपल्या भारतीयांना. पाचवीलाही तुम्ही ही संकल्पना शिकलेला आहात. सर्वात प्रथम महर्षी कणाद. तर महर्षी कणाद यांनी ही संकल्पना मांडली. इसवी सन पूर्व जे 5वं शतक आहे, त्या 5व्या शतकामध्ये इसवी सन 6व्या शतकामध्ये ही संकल्पना महर्षी कणाद यांनी मांडली, इसवी सन पूर्वमध्ये. आणि महर्षी कणाद यांनी संकल्पना मांडताना त्यांनी संकल्पना काय मांडली की अणू हे किंवा पदार्थ हे किंवा द्रव्य हे आपण म्हणूया अतिशय लहान लहान कणांनी बनलेले असतात आणि त्याचं परत विभाजन करता येत नाही. तर ही जी द्रव्य आहेत, ही जे पदार्थ आहेत ते अनेक लहान लहान कणांनी बनलेले असतात आणि या कणांचं विभाजन करता येत नाही. आणि याच कणाला त्यांनी काय नाव दिलं? परमाणु. तुम्ही हा शब्द चांगलाच ऐकलेला आहे, बरोबर ना? तर परमाणु ही जी संकल्पना आहे ती आपल्या भारतीय आपले ऋषीमुनी होऊन गेले, तत्वज्ञ होऊन गेले, या तत्वज्ञांची संकल्पना आहे परमाणु. मध्यंतरी याच्यावरती हाच शब्द दोन बाय पिक्चर सुद्धा आलेला होता. परमाणु ही संकल्पना आपल्या भारतीयांची आहे. आता 6व्या शतकामध्ये ही संकल्पना आली. त्यानंतर इसवी सनाचं 5वं शतक, इसवी सन पूर्व आपण चाललो, त्यामुळे पहिल्यांदा 6वं येणार, त्यानंतर 5वं येणार. आणि मग 5व्या शतकामध्ये सुद्धा ही संकल्पना डेमोक्रिटस हा जो ग्रीक तत्वज्ञ होता, या डेमोक्रिटसने ही संकल्पना मांडली. डेमोक्रिटसनं ही संकल्पना मांडताना आपण म्हणूया की महर्षी कणाद यांच्या पुढे एक पाऊल, थोडंसं एक स्टेप पुढं डेमोक्रिटसची संकल्पना होती. काय म्हणतो या संकल्पनेमध्ये डेमोक्रिटस? तर डेमोक्रिटस या संकल्पनेमध्ये म्हणतो की पदार्थ हे अणूपासून बनलेले असतात. अणू म्हणजे असा कण की ज्याचं परत विभाजन करता येत नाही. बघा, अणू असा कण किंवा त्याला त्याने नाव दिलं ॲटम. ॲटमॉस विभाजन करता येत नाही असा कण. म्हणजे डेमोक्रिटसनं ही अणूची संकल्पना थोडीशी आपण पुढे नेली, जी पहिल्यांदा महर्षी कणाद यांनी मांडलेली होती. पण महर्षी कणादांनी भारतामध्ये मांडली, डेमोक्रिटसनं ग्रीकमध्ये मांडली. पहिल्यांदा इसवी सनाचं 6वं शतक कणादांनी मांडली, इसवी सन पूर्वचं 5वं शतक इसवी सन पूर्वच आहे आणि हे सुद्धा इसवी सन पूर्वच आहे. 6वं शतक डेमोक्रिटसने ही संकल्पना मांडली. त्यांनी ॲटम हे परिभाषा पुढे आणली. ॲटम याचा अर्थ काय होतो की ज्या कणाचं विभाजन करता येत नाही. ठीक आहे, आपण आता इथपर्यंत आलो. सगळ्यात अगोदर आपण अणूची संकल्पना बघितली, मूलद्रव्याचा लहानात लहान कण, रेणू संयुगाचा लहानात लहान कण. त्यानंतर अणूची जी रचना आहे ती रचना आपण अभ्यासली. अणू संकल्पना सर्वात प्रथम कुणी मांडली? तर आपल्या भारतीय शास्त्रज्ञ महर्षी कणाद, इसवी सन पूर्वचं 6वं शतक. त्यांनी परमाणु हा शब्द वापरात आणला आणि त्यांनी असं म्हटलं की या कणाचं विभाजन करता येत नाही. त्यानंतर ग्रीक तत्वज्ञ डेमोक्रिटस यांनी संकल्पना मांडली, इसवी सन पूर्वचं 5वं शतक. आणि यांनी संकल्पना मांडताना त्यांनी जो कण त्याचं विभाजन करता येत नाही, ते विभाजन न करता येणाऱ्या कणाला ॲटम किंवा ॲटमॉस हा शब्दापासून तो शब्द बनलेला आहे. आणि ॲटमचा अर्थ होतो असा कण की ज्याचं विभाजन करता येत नाही. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या संकल्पना या ठिकाणी पाहिल्या. तर विद्यार्थी मित्रांनो, मगाशी आपण पाहिलं की सर्वात प्रथम महर्षी कणाद आणि त्यानंतर डेमोक्रिटस यांनी संकल्पना मांडली. आणि यानंतर त्या श्रेणीमध्ये पुढचं नाव येतं जॉन डाल्टन यांचं. तर डाल्टन यांनी देखील अणुसिद्धांताची संकल्पना मांडली. आणि अणुसिद्धांताची संकल्पना मांडत असताना त्यांनी काही ठराविक मुद्दे लोकांच्या समोर ठेवले. त्यांनी अणुची संकल्पना मांडत असताना एखाद्या भरीव गोलाप्रमाणे अणु मांडला. काय म्हणते बघा, एखादा भरीव गोल, जसं आपण तुम्ही गोळामध्ये खेळलेलाच आहात, तो एक भरीव गोल असतो, त्याला अंतर्गत काही संरचना नसते.
आणि त्याचं वस्तुमान सर्वत्र सारखं असतं. वस्तुमान कण कणांचं जे समुच्चय आहे त्याला वस्तुमान असं म्हणतात आणि त्याचं वस्तुमान सर्वत्र कसं असतं, सारखं असतं. म्हणजे त्याला अंतर्गत काही संरचना नसते. तर डाल्टन यांनी मांडलेली संकल्पना जी होती ती संकल्पना कशी होती पहा. तर त्यांनी एक भरीव गोल ही संकल्पना मांडली. मी तुम्हाला भरीव गोल मगापासून म्हणतोय कारण ते डोळ्यासमोर जर तुम्ही ठेवलं तर तुम्हाला ती संकल्पना लक्षात येईल. तर त्यांनी अशी संकल्पना मांडताना म्हणलं की अणू हा पोकळ नसून त्याचं वस्तुमान सर्वत्र कसं असतं, सारखं असतं आणि एकाच मूलद्रव्याचे अणू एकसारखे असतात तर भिन्न मूलद्रव्याचे अणू भिन्न असतात. म्हणजे जर ऑक्सिजनचं तुम्ही सर्व जर मूलद्रव्य आपण निवडलं तर ऑक्सिजनचे सर्व अणू एकसारखे असणार, हायड्रोजनचे सर्व अणू एकसारखे असणार. पण ऑक्सिजनचे जसा अणू असेल तसा अणू हायड्रोजनचा असणार नाही, असा याचा अर्थ होतो. काय सांगितलं बघा, सगळ्यात पहिली संकल्पना त्यांनी मांडली, एकाच मूलद्रव्याचे अणू एकसारखे असतात तर भिन्न मूलद्रव्याचे अणू भिन्न असतात. प्रत्येक द्रव्य हे अणूपासून बनलेलं असतं. छान संकल्पना मांडली, बेसिक संकल्पना त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे. याशिवाय ते अजून काय म्हणतात की अणूचं वस्तुमान सर्वत्र सारखं असतं. म्हणजे पहा, तर ही संकल्पना त्यांनी मांडलेली आहे. पण आता डाल्टननं मांडलेली संकल्पना काही काळ ती रुजू पडली, मात्र परत या संदर्भानं पुढचं संशोधन सुरू झालं. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला वेगवेगळ्या शास्त्रज्ञांचा या अनुषंगाने काय घ्यायचं, अंदाज घ्यायचा, त्यांचा मागोवा घ्यायचा आणि त्यांनी मांडलेल्या संकल्पना आहेत संकल्पना आपल्याला घ्यायच्या. आज जी आपण अणूची संकल्पना मांडतो ती संकल्पना वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी टप्प्याटप्प्याने मांडलेली आहे आणि मांडल्यानंतर आजची संकल्पना आपल्या समोर आणलेली आहे. म्हणजे आज अगदी सुरुवातीलाच काही लगेच कुणीतरी इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन ही संकल्पना मांडलेली नाहीये. ती टप्प्याटप्प्याने काय झालेली आहे, विकसित झालेली आहे. यामध्ये नंतर थॉम्सन या शास्त्रज्ञांनी एक संकल्पना मांडली किंवा त्यांनी अणूमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनचा शोध लावला. बघा, थॉम्सन यांचं चित्र आपण या ठिकाणी पाहतोय. तर थॉम्सन, जे थॉम्सन असं म्हटलं जातं यांना, तर थॉम्सन यांनी अणूमध्ये असलेला जो इलेक्ट्रॉन आहे ते इलेक्ट्रॉनचा शोध त्यांनी लावला आणि इलेक्ट्रॉनचा शोध लावण्याबरोबर त्यांनी असंही मांडलं की इलेक्ट्रॉनमध्ये अणूमध्ये असणारा जो इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन याचं जे वजन आहे ते हायड्रोजनच्या अणूच्या वजनापेक्षा 1800 पटीने कमी आहे. बघा मी काय म्हणतो, थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला आणि शोध लावण्याबरोबर त्यांनी असंही सांगितलं की जो इलेक्ट्रॉन कण यामध्ये सापडलेला आहे, मिळालेला आहे, याचं जे वस्तुमान आहे ते वस्तुमान त्या अणूच्या वजनापेक्षा 1800 पटीने काय आहे, कमी आहे. आता डाल्टनचा सिद्धांत आपण काय पाहिला होता, डाल्टन काय म्हणतात की अणू सर्वत्र भरीव आहे आणि मग थॉम्सन काय म्हणतात की त्यामध्ये एक कण त्यांना सापडला इलेक्ट्रॉन आणि त्याचं वजन इतर अणूपेक्षा त्यामध्ये 1800 पटीने कमी आहे. लक्षात घ्या, इथंच दोन मधला भेद तुमच्या लक्षात तुम्हाला घ्यायचा आहे. डाल्टननुसार अणू भरीव आहे, ठीक आहे, अणूला अंतर्गत काही संरचना नाही हे डाल्टन म्हणतात. तर थॉम्सन काय म्हणतात की तो जर भरीव आहे तर मग त्यामध्ये कण, वेगळे कण असण्याची संकल्पना नव्हती, पण इलेक्ट्रॉनचा शोध लागला आणि त्यातून हे सिद्ध झालं की अणूमध्ये वेगवेगळे कण आहेत आणि याशिवाय त्याचं वस्तुमान देखील एकसारखं नाही. कारण जर इलेक्ट्रॉनचं जर पाहिलं आपण तर एकूण अणूच्या वस्तुमानापेक्षा 1800 पटीने जर कमी असेल तर याचा अर्थ इतर कणांचं वस्तुमान सुद्धा कमी आहे किंवा वस्तुमान अणूमध्ये सर्वत्र सारखं नाही. तर अशा पद्धतीनं थॉम्सनने काय केलं की बाबा ही डाल्टन यांची संकल्पना जी मांडलेली होती ती खोडून काढली. पण आता मग असा प्रश्न या ठिकाणी झाला की मग जर इलेक्ट्रॉनचे कण आहे तर मग अणूवरती, कुठल्या अणूवरती जर इलेक्ट्रॉनचे कण आहे तर ऋणच प्रभार असायला हवा होता, बरोबर ना. ह्या संकल्पनेनं नंतर शास्त्रज्ञांच्या समोर एक प्रश्नचिन्ह उभा केला. बघा, डाल्टनची संकल्पना खोडली खरी, पण मग या ठिकाणी थॉम्सनच्या पुढे किंवा सर्व शास्त्रज्ञांच्या पुढे एक प्रश्न उद्भवला की बाबा इलेक्ट्रॉन आहेत, मग इलेक्ट्रॉन आहेत तर ऋण प्रभार आहे. आपण मागच्या प्रकरणामध्ये सुद्धा पाहिलं होतं, धन आणि ऋण, इलेक्ट्रॉन ऋण प्रभारित कण आहे, तर मग अणूवरती ऋण प्रभार असायला हवा होता, पण अणूवरती कुठलाही प्रभार नसतो. बघा, अणू हा रासायनिक दृष्ट्या उदासीन म्हणूया आपण किंवा स्थिर असतो. अणूवरती कोणताही प्रभार नसतो, बरोबर आहे. मग आता जर इलेक्ट्रॉन कण आहे तर मग तो स्थिर कसा, त्याच्यावरती ऋण प्रभार असणं गरजेचं होतं. मग आता थॉम्सनने या संदर्भाने एक संकल्पना मांडली आणि यालाच थॉम्सनचे प्लम पुडिंग तंत्रज्ञान असं म्हणलं जातं.
प्लम पुडिंग संकल्पना आपण म्हणूया. आता शब्द अवघड आहे हा, पण संकल्पना अवघड नाही. मग प्लम पुडिंग म्हणजे काय? प्लम पुडिंग शब्द घेण्याऐवजी आपण अगदी आपल्या दिवाळीत किंवा अन्य वेळी तयार केलेला लाडू जरी घेतला तरी काही बिघडत नाही. प्लम पुडिंग हे खाद्य आहे, या त्या भागामध्ये निर्माण होणारे खाद्य आहे. आणि यामध्ये काय केलं जातं तर म्हणून आपण एक प्रकारचा तो केक आहे आणि त्यामध्ये सुका मेवा आतमध्येही केला जातो. जसं आपल्याकडे तुम्हाला म्हणलं लाडूमध्ये मनुके, बेदाणे, काजू आपण म्हणतो आपण, हे त्या लाडूमध्ये अंतर्भूत असतात. त्याच पद्धतीनं तिथं एक केकचा प्रकार आहे, त्याच्यामध्ये ही सुका मेवा वगैरे त्याच्यामध्ये अंतर्भूत केले जातात. तुम्ही प्लम पुडिंग म्हणजे त्याच्याऐवजी आपण बुंदीचा लाडू घेतला तरी चालेल, काही साध्या भाषेत आपल्याला समजून ते घेता येईल. फक्त प्लम पुडिंग का? कारण तो शब्द तिथं रुजवात झाला आणि त्यानंतर तो शब्द पुढे आला. आता प्लम पुडिंग संकल्पना किंवा सिद्धांत काय सांगतो तर यानुसार की सर्वत्र आपण म्हणूया काय म्हणलेलं आहे की इलेक्ट्रॉन जे आहेत ते इलेक्ट्रॉन किंवा आपण म्हणूया अणूमध्ये सर्वत्र धन कण पसरलेले आहेत. बघा, तर अणूमध्ये सर्वत्र कोणते कण पसरलेले आहेत? धन कण पसरलेले आहेत. आणि मध्ये आले म्हणून आपण की तो ऋण कणांनी मडवलेला आहे. त्याच्यामध्ये ऋण कण कुठं आधीमध्ये काय केलेले त्यांनी मडलेले आहेत. म्हणजे आधीमध्ये जसं मी तुम्हाला म्हणले की लाडूमध्ये कुठेतरी काय असते, एखादा तुम्ही खाताना पाहिला असेल, कुठेतरी एखादा मनुका दिसतो, कुठेतरी आपण एखादा काजूचा तुकडा दिसतो, त्याच पद्धतीनं. आणि सर्वत्र काय असतो, तिची आपण कळी म्हणतो, बुंदी म्हणतो, ती सर्वत्र असते. त्याच पद्धतीनं सर्वत्र काय आहे तर धनकण आहे. आणि मध्ये मध्ये काय आहे मडवले त्याला कशाने तर ऋणकणांनी मडवलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं धन आणि ऋण दोन्ही कण आहेत आणि दोन्हीही कण असल्यामुळं अणू हा रासायनिक दृष्ट्या विद्युत दृष्ट्या आपण म्हणूया कसा असतो स्थिर असतो. अशी संकल्पना कोणी मांडली तर या थॉम्सन यांनी मांडली. बघा नीट लक्षात घ्या, डाल्टन यांची संकल्पना होती भरीव गोल, बरोबर ना? मगाशीच आपण पाहिलं होतं, पण त्याला छेद कुणी दिला? थॉम्सनने दिला. थॉम्सनने काय केलं तर इलेक्ट्रॉन हा जो कण आहे त्या कणाचा शोध लावला आणि त्यांनी असं सांगितलं की वस्तुमान अणूचं सर्वत्र सारखं नाही. आणि मग अशा वेळेला सारखं नाही आणि इलेक्ट्रॉन आहे, इलेक्ट्रॉन असताना अणू स्थिर कसा हा प्रश्न उद्भवला. त्या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी प्लम पुडिंग संकल्पना मांडली. प्लम पुडिंग मध्ये ते काय म्हणतात तर अणूमध्ये सर्वत्र धनकण काय झालेले आहेत पसरलेले आहेत आणि पसरलेल्या धनकणाच्या मध्ये मध्ये ऋणकण मडवलेले आहेत किंवा ऋणकण त्याच्यामध्ये आहेत. जसं मी तुम्हाला म्हणलं लाडू आणि लाडूमध्ये असणारा छोटे छोटे कशाचे काजूचे किंवा मनुक्यांचे कण, ही संकल्पना या थॉम्सन यांनी मांडली. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण पाहिलं की डाल्टन अणु सिद्धांत कसा मांडला, डाल्टन नंतर आपण पाहिलं की थॉम्सन यांनी कसा अणु सिद्धांत मांडला. आणि आता आपण यानंतर पुढे जाणार आहोत रुदरफोर्ड यांचं केंद्रकीय अणु प्रारूप, म्हणजे अणूचा अंतर्गत कसा असेल या संदर्भाने तिसरी एक संकल्पना पुढे आली आणि ती पुढे कोणी आणली तर रुदरफोर्ड यांनी मांडली. आपण पहिल्यांदा डाल्टन यांचा भरीव गोल पाहिलेला आहे, त्याचबरोबर थॉम्सन यांनीही अणुसंदर्भात मांडलेल्या भरीव गोली संकल्पना पाहिलेल्या आहे. दोन्हीमध्ये काय फरक आहे ते आपण अभ्यासलेला आहे. आता रुदरफोर्ड यांचं केंद्रकीय अणु प्रारूप पाहण्या अगोदर आपण एक छोटं उदाहरण पाहूया. आता तुम्ही सर्वांनीच काय केलेलं आहे की क्रिकेट तर खेळलेलाच आहात आणि जर बॉलरने बॉल एका बाजूने टाकला आणि बॅट्समनने जर काहीच त्याला प्रतिक्रिया दिली नाही, जर त्याच्या बॅटीला बॉल लागलाच नाही तर तो बॉल सहज निघून जातो. त्याऐवजी कट झाला किंवा जर त्याला जोरात बॅट फिरवली आणि बॉल त्याच्या बॅटीवरती बसला तर तो सरळ माघारी आपल्याकडे सुद्धा येऊ शकतो. म्हणजे काय सांगायचं मला बघा, तुमच्या लक्षात आलं असेल. किंवा दुसरं उदाहरण आपण घेऊया, ज्यावेळेला आपण कॅरम खेळतो त्यावेळेला कॅरम खेळत असताना जर आपण काय करतो नेम धरून आपला स्ट्रायकर मारतो खरा, पण जर तो लागला त्या सोंगटीवरती तर ती सोंगटी इकडे तिकडे जाते, शिवाय स्ट्रायकरची दिशा सुद्धा काय होते बदलते. पण जर लागलाच नाही तर स्ट्रायकर सरळ जातो. आता मी हे का सांगतोय तर त्यासाठी आपल्याला रुदरफोर्डचं केंद्रकीय अणु प्रारूप आहे हे समजण्यासाठी ही दोन उदाहरणं तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. आता रुदरफोर्ड यांनी केंद्रकीय अणु प्रारूप मांडत असताना एक संरचना तयार केली. त्यांनी काय केलं या ठिकाणी आपण ती संरचना पाहूया. त्यांनी काय केलं, एक सोन्याचा पातळ पडदा घेतला, त्याच्या सभोवताली प्रतिदीप्तिमान पडदा त्यांनी टाकलेला आहे जेणेकरून ते जे कण आहे ते कण इतरत्र कुठे जाणार नाही, जे किरण आहे ती किरण इकडे तिकडे जाणार नाही. आणि याचबरोबर काय केलेलं आहे, एक छेद या ठिकाणी आपल्याला दिसतो, एक फट आपल्याला या ठिकाणी दिसते आणि त्यातून ही जी किरण आहेत एक असा पदार्थ या ठिकाणी घेतलेला आहे की ज्यातून ही किरण बाहेर पडते.
ओके, तुम्हाला अलीकडे जो दिसतोय ते पदार्थ असा घेतलाय की त्याला त्यातून ती किरण बाहेर पडतील, त्या पट्टीतून ती आत जाते आणि पट्टीतून आत गेल्यानंतर त्या सोन्याच्या पातळ पडद्यावरती ते पडते. आता पडद्यावरती पडल्यानंतर नेमकं काय झालं बघा, काही किरण एकदम सरळ गेल्या, काही किरण थोडेसे तिरके झाले, तर एक किरण असा होता की जो बरोबर केंद्र ठिकाणी पडला आणि मागे. आता पहिली संकल्पना मांडताना काय म्हटलेलं होतं थॉम्सन यांनी, प्लम पुडिंग तंत्रज्ञानाचं काय सांगतं किंवा प्लम पुडिंग या तंत्रज्ञानानुसार अणूचं वस्तुमान जे आहे ते वस्तुमान या इलेक्ट्रॉनमध्ये, या प्रोटॉनमध्ये, म्हणजेच प्रोटॉन ही संकल्पना त्याला लागलेलीच नाहीये, पण धनप्रवाहित कणामध्ये विभागले गेलेलं आहे आणि ते कुठेही आहे. मात्र असं न या ठिकाणी होता, जो बरोबर मध्य ठिकाणी जो केंद्रकाचा किरण आहे तोच बरोबर काय झालेला, मागे फिरलेला. याचा अर्थ काय होतो बघा, मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की जर स्ट्रायकर आपण काय केला, मारली आणि जर तो सोंगटीला धडकला तर तो मागे फिरेल, जर धडकलाच नाही तर तो सरळ निघून जाईल. या ठिकाणी सुद्धा बघा काय होतंय की जो बरोबर मध्य ठिकाणी धडकला तो मागे फिरला, जे कडेने गेले ते थोडीशी त्यांनी दिशा काय केलेली आहे, बदललेली आहे, आणि जे बराच वरून गेले ते सरळ गेले. याचा अर्थ त्या सोनं सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा अणू आहेत, बरोबर ना. आणि या अणूमध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की सोनं आहे हे लक्षात घ्या, सोनं म्हणजेच त्याला असं म्हणायचं की सोन्याचे अणू, गोल्ड एयू संज्ञा आहे सोन्याची. आणि मग या ठिकाणी काय होतंय की असा कुठला तरी कण आहे की जो अतिशय जड आहे आणि या जड कणावरती हे अल्फा किरण जे आहे, अल्फा किरण त्यांनी नाव दिलं होतं त्याला, हे अल्फा किरण त्याच्यावरती पडले आणि पडून काय झाले, मागे गेले. तर पहा ते काय म्हणतात की अल्फा किरण त्याच्यावरती पडले आणि पडून अल्फा किरण काय झाले, मागे फिरले. याचाच अर्थ काय होतो की अणूच्या केंद्रकामध्ये मध्य ठिकाणी बरोबर असा एखादा पदार्थ असेल, असा एखादा कण असेल, आपण असं म्हणूया की जो कण अतिशय जड आहे, त्याचं वस्तुमान सर्वात जास्त आहे, कारण तिथंच तो कण काय होतोय, त्याच कणावरती धडकून हा जो किरण आहे तो माघारी फिरतोय. इतर ठिकाणी मात्र किरण जातोय, तिरका होऊन जातोय, काही ठिकाणी सरळ जातोय, पण माघारी कुठे फिरतोय, केंद्रकामध्ये पडलेला जो किरण आहे तो किरण माघारी फिरतोय. याचा अर्थ असा होतो की अणूचं सर्व जे वस्तुमान आहे ते वस्तुमान सर्वत्र त्या केंद्रकामध्ये एकवटलेलं आहे. आणि मग आजच्या आमची संकल्पना उदयास आली की हा जो केंद्रकातला जो कण आहे त्या केंद्रकातल्या कणावरती प्रभार कुठला आहे, तर धन प्रभार आहे. कोणता प्रभार आहे, तर धन प्रभार आहे. आणि मग या धन प्रभारालाच पुढं किंवा धन कणालाच म्हणून आपण नाव दिलं गेलं प्रोटॉन. तर इलेक्ट्रॉन संकल्पना मांडली आपण, जे थॉम्सन यांनी मांडली, पण प्रोटॉनची संकल्पना पुढे कुणी आणली, रुदरफोर्ड यांनी मांडली. जो अणूचं केंद्रक आहे त्या केंद्रकामध्ये प्रोटॉन हे धन प्रभारित कण आहेत, अणूचं सर्व वस्तुमान हे केंद्रकात एकवटलेलं आहे. नीट लक्षात घ्या, थॉम्सनची संकल्पना होती यामध्ये सर्वत्र ते धन आणि कण काय झालेले आहेत, विखुरलेले आहेत. म्हणजे ऍक्च्युली जसं मी तुम्हाला म्हटलं की सर्वत्र धनकण विखुरलेले आहेत आणि मडवलेलं कशाने आहे, त्याला ऋण कणाने मडवलं गेलेलं आहे. पण त्या संकल्पनेला छेद या ठिकाणी दिला, कुणी दिला, तर रुदरफोर्ड यांनी दिला. काय म्हणतात त्या संकल्पनेमध्ये, त्या अणूचं जे केंद्रक आहे या केंद्रकामध्ये सर्व वस्तुमान एकवटलेलं आहे. पहिली संकल्पना त्यांनी मांडली. दुसरी काय, तर हे जे अणूचं केंद्रक आहे या केंद्रकामध्ये असलेले कण कोणत्या प्रभारित आहेत, धन प्रभारित आहेत. जे कडेला असणारे जे कण आहेत ते ऋण प्रभारित कण, म्हणजेच त्याला काय नाव पूर्वीच दिलं गेलेलं होतं, त्याला काय म्हणलेलं आहे, इलेक्ट्रॉन. म्हणजे बघा, इलेक्ट्रॉन झाला, प्रोटॉन झाला. आता यानंतर त्यांनी असंही म्हटलं की जे इलेक्ट्रॉन आहेत ते काय होत आहेत, अणुभोवती सर्वत्र फिरतात. हे जे इलेक्ट्रॉन आहे ते इलेक्ट्रॉन सर्व अणुभोवती काय होत आहेत, फिरतात. याशिवाय केंद्र आणि इलेक्ट्रॉनचे फिरणारे त्यांची कक्षा आहे, त्या दरम्यान एक पोकळी आहे, हे गॅप आहे, हे सुद्धा त्यांनी मांडले. तर बघा कोणकोणत्या संकल्पना मांडल्या रुदरफोर्ड यांनी, तर पहिली संकल्पना की अणूचं जे केंद्रक आहे या केंद्रकाच्या ठिकाणी त्याचं वस्तुमान एकवटलेलं आहे, पहिली संकल्पना. दुसरी संकल्पना काय म्हणले की या ठिकाणी धनप्रभारित कण आहेत. तिसरं त्यांनी असं म्हणलं की इलेक्ट्रॉन बाह्य असे कक्षामध्ये आहेत. चौथं, हे इलेक्ट्रॉन काय होतात, इलेक्ट्रॉन आणि केंद्रक यांच्या दरम्यान काय आहे, पोकळी आहे. आणि आपण असे म्हणू शकतो की इलेक्ट्रॉन काय होत आहे, फिरत आहे. मात्र या म्हणून आपण संकल्पनेमध्ये सर्व जरी ऑल इज वेल असेल तरी एक शंका शास्त्रज्ञांना होतीच. सर्वांनी हे केंद्रिक अणुतत्व मान्य केलं, पण यामध्ये एक शंका कोणती होती, तर आपण अगदी आता शेवटी पाहिलं की इलेक्ट्रॉन काय होत आहेत, फिरत आहेत.
आता फिरणारी कुठलीही वस्तू कालांतराने स्थिर होते. संकल्पना लक्षात घ्या. म्हणजे फिरते म्हणजे ऊर्जा आहे आणि ऊर्जा तिथली कमी कमी व्हायला हवी, बरोबर ना. आता आपण पाहतो विद्यार्थी मित्रांनो, मगाशी आपण पाहिलं की कशा पद्धतीनं वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी अणुसंदर्भातली संकल्पना मांडली. यामध्ये अगदी आपण सुरुवातीपासून पाहिलं की महर्षी कणाद असतील, त्यानंतर डेमोक्रिटस असतील, त्यानंतर डाल्टन असतील, त्यानंतर जे थॉम्सन असतील, त्यानंतर रुदरफोर्ड असतील आणि आता यानंतर आपण नेल्स बोर यांनी स्थायी कक्षाणूप्रयोग मांडलं त्याची आपण माहिती घेऊ. आपण आत्ताच बोलता बोलता मी तुम्हाला सांगितलं की यामध्ये ज्यावेळेला रुदरफोर्ड यांनी संकल्पना मांडली त्याला रुदरफोर्ड यांनी संकल्पना मांडताना त्यामध्ये एक म्हणून आपण प्रश्न उपस्थित झाला, जर इलेक्ट्रॉन फिरतायत तर फिरत असताना त्यांची गती काय व्हायला हवी होती, त्यांची ऊर्जा काय व्हायला हवी होती, कालांतराने कमी व्हायला हवी होती. कारण कुठल्याही वस्तूची ऊर्जा म्हणजे ज्यावेळेला एखादी वस्तू परिभ्रमण करत असते त्यावेळेला कोणत्या तरी ऊर्जेमुळे ती परिभ्रमण करत असेल आणि कालांतरानं ती ऊर्जा वापरल्यामुळे ती ऊर्जा काय होत जाईल, कमी होत जाईल आणि मग कालांतरानं अणू हा पूर्णपणे नष्ट व्हायला हवा होता. कारण ती ऊर्जा संपली तर तो नष्ट व्हायला हवा होता, तो मात्र असं होत नाही. आणि यावरती उत्तर शोधण्याचं काम निल्स बोर यांनी 1913 मध्ये मांडलेल्या संकल्पनेमुळं काय झालं, उत्तर त्याचं शोधलं गेलं. या संकल्पनेचं त्यांनी नाव दिलं स्थायी कक्षा अणु प्रयोग. आता त्यांनी काय या संदर्भाने म्हटलं बघा, तर त्यांनी या अणूमध्ये सुद्धा वेगवेगळ्या कक्षा असतात, ती कक्षाची संकल्पना मांडली. म्हणजे पहिल्यांदा रुदरफोर्ड यांनी मांडलेल्या याच्यामध्ये अणू फक्त कडे नव्हते, बरोबर ना. आणि मात्र या संकल्पनेमध्ये त्यांनी काय म्हणतात की अणूला देखील अशा कक्षा आहेत, के, एल, एम आणि एन. हे 4 कक्षा त्यांनी मांडले आणि यामध्ये ते असं म्हणतात की ज्याला इलेक्ट्रॉन परिभ्रमण करत असतात त्याला या त्या कक्षेमध्ये परिभ्रमण करत असतात. अशा समवर्तुळाकार म्हणून आपण कक्षा त्यांनी मांडल्या, के, एल, एम आणि एन. आणि इलेक्ट्रॉन ज्याला फिरतात ते याच कक्षेमधून फिरत असतात, ते त्याच कक्षेमध्ये फिरतात. त्यामुळे त्याच कक्षेमध्ये फिरत असल्यामुळं त्यांची ऊर्जा कमी जास्त होण्याचा काही संबंध येत नाही. मात्र ज्यावेळेला ते कक्षा बदलतात, म्हणजे आपण म्हणू के मधला एखादा इलेक्ट्रॉन आहे तो एल मध्ये गेला किंवा एल मधला कुठं आला, एम मध्ये आला, तर मात्र काय होईल. आता समजा के मधला इलेक्ट्रॉन एल मध्ये गेला, के कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन कुठे गेला, एल मध्ये गेला, तर तो काय करेल जाताना, तर जाताना एल मध्ये एवढी ऊर्जा आहे तेवढी ऊर्जा अगोदर के मधून शोषून घेईल. फरक काय एवढी, के आणि एल मध्ये किती फरक आहे ऊर्जेचा, कारण त्यांनी असं मांडलं की के, एल, एम आणि एन हे 4 कक्षा आहेत, या 4 कक्षामध्ये असलेले कक्षेमध्ये असलेली जी ऊर्जा आहे ती ऊर्जा देखील एकसारखी नाही. मग आता समजा एखादा इलेक्ट्रॉन के मधून कुठे गेला, एल मध्ये गेला, जसं जेवढ्या कक्षा वरती जाईल तेवढं ऊर्जेचं प्रमाण काय होत जातं, वाढत जातं. के मधून तो एल मध्ये गेला तर तो काय करेल, जाताना त्यामध्ये जेवढी ऊर्जा आहे दोन्हीमध्ये फरक आहे. असं आपण म्हणूया की अगदी इथं एक उदाहरण म्हणून आपण घेऊया, या ठिकाणी असणारी 4 ऊर्जा आहे पहिल्या कक्षामध्ये, ओके. दुसऱ्यामध्ये असणारे किती आहे, 6. मग आता हा 4 मधला किंवा के मधला कुठे गेला, एल मध्ये गेला. म्हणजे आपण एक्झाम्पल घेतोय, फक्त लक्षात घ्या, हे उदाहरणच आपण घेतलेलं आहे, फक्त हे काही रिअलिटी नाही. 4 आहे असं आपण गृहीत धरलं के मध्ये, एल मध्ये किती आहे, 6 आहे, 6 ऊर्जा आहे. आता ऊर्जा 6 अशी काही मोजली जात नाही, पण आपण तुमच्या सोप्या भाषेत तुम्हाला समजावून म्हणून आपण घेतलं. गॅप कितीच आहे, इथे 4 आहे, वरती 6 आहे, तर तो काय करेल, 2चा गॅप, बरोबर ना. तर तो काय करेल की 2 घेऊनच तिकडे जाईल. आता इथे 2च राहील, हा भाग वेगळा, के मध्ये 2च राहील ऊर्जा, पण तो काय करेल की 2 घेऊन तो तिकडे गेला. म्हणजे आता इथे 4 होती पहिल्या कक्षामध्ये, के मध्ये 4 होती, तो एल मध्ये गेला, जाताना 2 घेऊन गेला. त्यामुळे आता त्याची पहिली जरी 4 असेल तर आता ते 2 घेऊन गेल्यामुळे ती झाली 6. म्हणजे जी वरच्या कक्षेमध्ये एल मध्ये जेवढी ऊर्जा होती तेवढी ऊर्जा कशी राहील, स्थिर राहील. आता समजा एखादा एल मधून के मध्ये आला तर काय होईल, जसं आपण म्हणलं की के मध्ये 4 आहे, एल मध्ये 6 आहे, फरक दोन्ही मधला कितीचा आहे, 2चा आहे. तर तू काय करेल, एल मधला के मध्ये जर त्याला यायचं असेल तर त्याची जी ऊर्जा आहे फरक 2चा आहे, तर तो 2 सोडून तिथे येईल. म्हणजे तू येताना 4च म्हणूया आपण ऊर्जा, 4 एवढीच ऊर्जा घेऊन तू कुठे येईल, के मध्ये. म्हणजे बघा की ही या ठिकाणी अशा पद्धतीनं जर आतल्या कक्षेतला इलेक्ट्रॉन किंवा आपण म्हणूया के मधला इलेक्ट्रॉन जर एल मध्ये गेला म्हणजे आतल्यातला जर बाहेर मध्ये गेला तर तो काय करतोय, ऊर्जा सोडतोय आणि मग जातो, ओके.
सॉरी ऊर्जा घेतोय आणि मग जातो. पण एल मधला जर के मध्ये आला तर तो ऊर्जा सोडतोय आणि मग के मध्ये येतो. बघा, कारण आतल्या कक्षेतून बाहेर जाताना ऊर्जेचं जे रूप आहे ऊर्जा वाढत जाते. के मध्ये, एल मध्ये, एम मध्ये, एल मध्ये, के मध्ये सर्वात कमी असलेली ऊर्जा एल मध्ये त्यापेक्षा जास्त असेल. आणि यामुळं कुठल्याही अणूमध्ये असणारी ऊर्जा आहे ऊर्जा कशी असते, स्थिर असते. तर अशा पद्धतीनं नेल्स बोर यांनी मांडलेली संकल्पना प्रामुख्याने काय सांगते पहा. यामध्ये पहिली गोष्ट की या समकक्षा वर्तुळाकार असतात आणि इलेक्ट्रॉन यामध्ये फिरत असतात. इलेक्ट्रॉन ज्या त्या कक्षेमधून फिरतील त्यावेळेला त्यांची ऊर्जा कशी असते, स्थिर असते. जर आतल्या कक्षेतून इलेक्ट्रॉन बाहेरच्या कक्षेमध्ये गेला तर तो ऊर्जा काय करेल, आतल्या कक्षेमध्ये ऊर्जा कमी आहे, बाहेरच्या कक्षेमध्ये ऊर्जा जास्त आहे, तर ती ऊर्जा शोषून तो बाहेरच्या कक्षेमध्ये जाईल. जर बाहेरच्या कक्षेमधून एखादा जर आपल्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन आला तर तो ऊर्जा काय करेल, सोडेल आणि मग तो आत येईल. आणि या सगळ्यामुळे अणूमध्ये असणारी ऊर्जा कशी राहते, स्थिर राहते. तर प्रामुख्याने निल्स बोर यांची संकल्पना प्रामुख्याने लक्षात घ्या. जे के यल एम आणि एन आहे हे ज्या कक्षा आहेत त्या कक्षा यांनी दर्शवण्याचं काम केलं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर आपण आज हा या प्रकरणाचा पहिला भाग पाहतो. 2 भागामध्ये हे प्रकरण आपण हे करतोय कारण प्रकरण मोठं आहे आणि टप्प्याटप्प्याने तुम्हाला समजणं गरजेचं आहे. तर या संकल्पना वेगवेगळ्या शास्त्रांच्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना तुम्ही काळजीपूर्वक अभ्यासा. आणि जर तुम्ही काही शंका असतील जर तुम्ही हा व्हिडिओ रिपीट करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक शास्त्रज्ञांनी मांडलेली संकल्पना समोर येईल आणि कशा पद्धतीने अणूचा अंतरंग शोधत गेले सर्व शास्त्रज्ञ किंवा आज आपण जे पाहतोय ते कशा पद्धतीने अणूचा अंतरंग आपल्यापर्यंत आलं ते तुमच्या लक्षात येईल. धन्यवाद.